नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, श्रावण पौर्णिमा हा दिवस देशभर संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या भाषेमुळे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एक संस्कृती मिळाली ती भाषा म्हणजे संस्कृत. या संस्कृत दिनाचं औचित्य साधून आपण वृत्तविशेषमध्ये आजच्या काळात या भाषेचं महत्त्व, या भाषेचं शब्दवैभव याविषयी उहापोह केला आहे. श्रोते हो, आपल्या उत्सवप्रिय समाजामध्ये अनेक सण साजरे करताना विशिष्ट प्रथा, परंपरा पाळल्या जातात. अर्थातच त्या परंपरांचं मूळ आपल्या पुराणांमध्ये आहे. संस्कृतातल्या पुराणांचा प्रादेशिक भाषांमध्ये अन्वयार्थ लावून अनेक सामाजिक दुवे निर्माण झाले आणि त्यातूनच संस्कृतीचा झरा खळाळता राहू लागला. आजच्या संगणक युगामध्ये संस्कृत भाषा ही फक्त विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळवून देणारी राहिली नाही, तर विज्ञानाच्या कसोटीवरही खरी उतरली आहे. यावर प्रकाश टाकत आहेत संस्कृतच्या अध्यापिका सुप्रिया नाईक. नमो नमः. संस्कृत दिनस्य हार्दा शुभाशयाः. या शुभप्रसंगी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. केयुरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृताधार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम. खरोखरच जगातील महान भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात प्राचीन आणि परिपूर्ण भाषा आहे. प्राचीन भारताने जगाला दिलेला हा सर्वात मोठा खजिना आहे. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेली भाषा म्हणून सर्वत्र ओळखली जाते. हे इंडो युरोपियन भाषांच्या कुटुंबातील प्राचीन शाखांपैकी एक म्हणून प्रस्थापित केले आहे. ग्रीक आणि लॅटिन सारख्या युरोपमधील प्राचीन शास्त्रीय भाषांची ही मोठी बहीण आहे. संस्कृत देशाला जोडू शकते. देशातील प्रत्येक प्रदेशातील लोक संस्कृतशी सहज नातं जोडू शकतात आणि देशाला जोडण्यासाठी हेच उत्तम साधन आहे. आपले भारतीय या भाषेशी जोडलेले आहेत. भावी पिढ्यांना त्यांचा अभ्यास करायचा असल्याने संस्कृत शिकणे हे आवश्यक आहे. नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन यांचा असा विश्वास होता की संस्कृत ही एकमेव अशी भाषा आहे जी भारताची राष्ट्रभाषा होऊ शकते. ते म्हणाले, संस्कृत आपल्या रक्तातून वाहते. केवळ संस्कृतच देशाची एकात्मता प्रस्थापित करू शकते. आज भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशाला राष्ट्रीय भाषेची गरज आहे जी एकसंग आणि सुसंवाद साधू शकेल. शतकानुशतके संस्कृत ही महान एकीकरण करणारी शक्ती होती हे आपण पाहिले आहे. भारत एकच राजकीय घटक नसतानाही संस्कृतने भारतीय लोकांना आत्मा, हृदय आणि संस्कृतीने एक बनवले आहे. नजीकच्या भविष्यात नासा संगणक भाषा म्हणून संस्कृतचा वापर करणार आहे. नासाचे शास्त्रज्ञ रिक ब्रिग यांनी फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 1985 मध्ये संस्कृत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील त्यांच्या नॉलेज रिप्रेझेंटेशन या पेपरमध्ये संगणकात वापरण्यासाठी संस्कृत ही सर्वोत्तम भाषा का आहे यावर चर्चा केली होती. त्यांच्या मते संस्कृत ही नैसर्गिक भाषा आहे ज्यामध्ये संगणकाद्वारे कमीत कमी शब्दात संदेश पाठवला जाऊ शकतो. संस्कृत भाषेची लिपी उच्चारण शुद्धता देते आणि म्हणूनच नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की देवनागरी वाचनामध्ये रोम लिपीपेक्षा मानवी मेंदूचे अधिक क्षेत्र समाविष्ट आहे. संस्कृत शिकणे हा मानवी मेंदूसाठी एक खरोखर चांगला व्यायाम आहे. आयुर्वेद, चिकित्सा, योग, भारतीय तत्वज्ञान, वैदिक गणित आणि ज्योतिष विषयात पारंगत होण्यासाठी काही प्रमाणात आज संस्कृत अवगत असणे आवश्यक आहे. संस्कृत भाषा भारतस्य गौरवं वर्धयति, म्हणजे संस्कृत भाषा आपल्या भारताचा सन्मान वाढवत आहे आणि म्हणूनच तद्भाषायाः पुनर्जीवनं कृत्वा संस्कृत भाषाया महत्त्वं वर्धेयम्. या भाषेचे पुनर्जीवन करून ती बोलीभाषा कशी बनवता येईल हे आपल्यासमोर एक आव्हान आहे आणि हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. श्रोते हो, संस्कृतमध्ये सर्वस्य लोचनम संस्कृतम असं एक वाक्य खूप वापरलं जातं. याचा अर्थ असा की शास्त्र, विज्ञान हाच खरा नेत्र आहे. म्हणजे विज्ञानाची महती आपल्याला अनेक शतकांपूर्वी संस्कृतमधून सांगितली गेली आहे.
आजच्या युगामध्ये या ज्ञानवाणीच्या प्रसाराविषयी माहिती देत आहेत केरळातील एर्नाकुलम इथल्या चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शैक्षणिक संचालिका आणि संस्कृत प्रसारासाठी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या गौरी माहुलीकर. हरि ओं सर्वेभ्यः अद्यतनीयस्य विश्वसंस्कृतदिनस्य हार्दिक्यः शुभकामनाः. हा संस्कृत दिवस 1969 पासून प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असा हिचा गौरव केला जातो. वास्तविक संस्कृत हा शब्द सम हा उपसर्ग आणि कृ धातू यांच्या संयोगाने बनलेला आहे. याचा अर्थ असतो परिशुद्ध करणे, शुद्ध करणे, संस्कारित करणे असा. त्यामुळे ही शुद्ध केलेली भाषा, व्याकरणाच्या संस्कारांनी अत्यंत शुद्ध झालेली भाषा असा त्याचा अर्थ होतो. दुसरा एक त्याचा अर्थ असा आहे एकत्र येणे, समूहाने एकत्र येणं, काहीतरी कार्य करणं असाही त्याचा दुसरा अर्थ आहे. त्यामुळे संस्कृत ही पूर्वी सर्व लोकांनी एकत्र येऊन बोलली गेलेली भाषा आणि म्हणून ची अनेक भाषिक वैशिष्ट्य, तिचं परिपूर्ण व्याकरण आणि तिच्यामध्ये असलेलं अगाध ज्ञान या सर्व गोष्टी संस्कृतला मूर्धन्य स्थानी ठेवतात. संस्कृत शिकण्यामुळे त्या भाषेची गुणवैशिष्ट्य ही शिकणाऱ्यामध्ये संक्रमित होतात. संस्कृत शिकलं की इतर भारतीय भाषा काय, युरोपीय भाषा सुद्धा शिकणं सोपं जातं, कारण त्यांच्यामध्ये कमालीचं साम्य आहे. आता संस्कृत बद्दल असा एक गैरसमज आहे की संस्कृत ही मृत भाषा आहे. हा आरोप नेहमीच केला जातो, परंतु आजही संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्मिती होताना दिसते. त्याच्यामध्ये सुधर्मा हे दैनंदिन संस्कृत वार्तापत्र असेल किंवा काही मासिकं असतील, पाक्षिकं असतील, वार्षिकं असतील, अशी अनेक नियतकालिकं संस्कृतमध्ये आजही निघतात. त्यामुळे हिला अमृत भाषाच म्हणायला हवं. मृत भाषा कसं काय आपण म्हणणार? आणि भाषेच्या सर्वेक्षणानुसार जी भाषा किमान 10,000 लोक बोलतात तिला मृत कसं काय म्हणणार, नाही का? आणि आज मितीला संस्कृत बोलणाऱ्या लोकांची संख्या लक्षावधी लोक संस्कृत बोलतात. त्याच्यामुळे अनेक गावं आहेत की कर्नाटकात मत्तूर आहे, मध्य प्रदेशात झिरी आहे, राजस्थानामध्ये कपेरा, गानोडा, उत्तर प्रदेशमध्ये बावली, उडीसामध्ये श्यामसुंदरपूर अशा अनेक गावांमध्ये संस्कृत ही नित्य बोलण्या चालण्याची भाषा आहे आणि त्याच्यामुळे हिला काही मृत म्हणता येणारच नाही. आता हिचं सार्वकालिकत्व ह्या भाषेचं सांगायचं तर संस्कृत भाषेत निर्माण झालेली अनेकानेक काव्य, नाटकं ही आज विश्वसाहित्यात मानाचं स्थान मिळवून राहिलेली आहे. त्याशिवाय ऋग्वेद हा जो एक अत्यंत विश्वातला प्राचीनतम ग्रंथ समजला जातो तो संस्कृतमध्ये आहे. आज कोणतीही ज्ञानशाखा घेतली तरी त्या ज्ञानशाखेचं प्रथम जे काही लिखित वाङ्मय आपल्याला दिसतं ते संस्कृतमध्ये दिसतं. मग त्या आयुर्वेद असो, धर्मशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, तत्वज्ञान असो, साहित्य असो, भौतिक असो, रसायन असो, गणित असो, वनस्पतीशास्त्र, प्रत्येकच ज्ञानशाखेतला आद्य ग्रंथ हा संस्कृतमध्ये आहे. त्याच्यामुळे संस्कृत साहित्याचं सार्वकालिकत्व हे सुद्धा निश्चितपणे अबाधित अशा प्रकारचं आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी ही भाषा शिकावी यासाठी नित्य प्रयत्न सर्व, केवळ एक संस्कृत दिन एका दिवशी फक्त त्या भाषेचा गौरव करून भागणार नाहीये. ही भारताची भाषा आहे आणि ती विश्वभाषा होण्याकडे वाटचाल करीत आहे. आज जगातली अनेक विद्यापीठं संस्कृत भाषेवर अध्ययन, अध्यापन, संशोधन करीत आहेत. त्याच्यामुळे आपण ती विश्वभाषा कशी होईल या दृष्टीने तिच्याकडे पाहायला पाहिजे. तिच्यामधलं जे असीम सामर्थ्य आहे, वेगवेगळे शब्द निर्माण करण्याची क्षमता या भाषेमध्ये जी आहे, तर त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग आपण अजून करून घेत नाही आहोत असं मला वाटतं. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा संस्कृतोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणायला आपल्याला काही हरकत राहणार नाही. तर मला असं वाटतं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं आणि अनेकानेक ज्या शाखा आहेत त्याचा अभ्यास लोकांनी करावा, वेगवेगळे शब्द त्याच्यामधले निर्माण व्हावेत. ही भाषा शिकण्यासाठी अशी संस्कृत विद्यालयं आहेत, महाविद्यालयं आहेत किंवा अनेक विद्यापीठं आहेत, त्यांच्यामध्ये हा भाषेचा प्रचार प्रसार तर केला जातोच.
तर भाषा शिकण्याची मुख्य अंग काय असतात, की पहिल्यांदा ती भाषा ऐकायला हवी. त्याच्यानंतर मनन करायला हवं. त्याच्यानंतर मग लेखन, पठण वगैरे अशा पायऱ्या येतात. लेखन ही पायरी तर मला असं वाटतं सर्वात शेवट येते. पहिल्यांदा आपण कसं लहान मुलांना काही शिकवतो, तेव्हा एखादी वस्तू दाखवतो. ती दाखवून त्याचं उच्चारण करतो. त्या बालकाच्या मनात त्या वस्तूच्या उच्चारणाचे संस्कार पहिल्यांदा होतात. ते श्रवण संस्कार आहेत. मग जेव्हा ती वस्तू ते बालक अन्यत्र कुठे पाहतं, तेव्हा श्रुती रूपात असलेलं जी वासना आहे, जो काही संस्कार झालेला आहे, तो स्मरतो त्या बालकाला आणि मग ते बालक त्याच वस्तूचा, त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करतं. त्यामुळे आधी श्रवण झालं आणि त्याच्यानंतर भाषण झालं. आता हे भाषण संभाषण होण्यासाठी, संवाद होण्यासाठी आणखीनही कोणी संस्कृतमध्ये बोलणं हे गरजेचं असतं. संवादाला किमान 2 माणसं लागतात. संवाद किंवा संभाषण हा किमान 2 माणसांमध्ये होतो. त्यामुळे आधी श्रवण करावं, त्याच्यानंतर संभाषणाकडे त्याची वाटचाल व्हावी. संभाषणातून अधिकाधिक संस्कृत साहित्य त्यांनी वाचावं, त्याचं पठण करावं आणि अंती लेखन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येईल. त्यामुळे लेखन ही परिसीमा आहे. तर संस्कृतापासून म्हणजे संस्कृतच्या अध्ययनामध्ये श्रवणापासून ते लेखनापर्यंतच्या ह्या ज्या 4 पायऱ्या आहेत, त्या सोपान मार्गाने, पायरी-पायरीने जायला हव्या आपण. तर संस्कृत शिक्षण हे सोपं जाईल. आणि संस्कृत विषयीचा दृष्टिकोन बदलणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण हा एक ज्ञानाचा अमृतकुंभ आहे, अशा दृष्टीने पाहावं. आधी त्याच्यातलं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा आणि मग ते ज्ञान ज्या भाषेत आहे, त्या भाषेची कुंजी ही किल्ली आपल्याला हस्तगत करणं क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत आपण भाषा जाणत नाही, तोपर्यंत त्या भाषेतले बारकावे आपल्याला समजत नाहीत आणि पर्यायाने केवळ ज्ञानासाठी ही भाषा न वापरली जाते, पण तशी न वापरली जाता भाषेचे कंगोरे समजण्यासाठी संस्कृत ही जी किल्ली आहे सर्व ज्ञानशाखांची, ती आत्मसात करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं की ह्या संस्कृत दिनानिमित्त प्रत्येक भारतीयाने जर असा निर्णय केला आणि असा संकल्प मनामध्ये केला की आजपासून मी ह्या केवळ ही देवभाषा म्हणून तिला पोथ्या पुराणांमध्ये बंदिस्त नाही ठेवायची आहे, मला ही भाषा आत्मसात करायची आहे आणि ह्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केले तर मला वाटतं भारताची भाषा ही संस्कृत भाषा व्हायला फारसा काळ जावा लागणार नाही. आणि मग जसं मी आधी म्हटलं तसं की आधी ती भारतीय भाषा म्हणून दृढमूल होऊ दे आणि मग हळूहळू तिचा विश्वभाषा या पदाकडे प्रवास सुकर होऊ दे, ही आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं हे छोटंसं वक्तव्य इथेच मी संपवते. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, IIT मुंबई, IIT कानपूर, IIM अहमदाबाद अशा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था असोत किंवा संरक्षण विभाग आणि सुरक्षा दलाची कोणतीही शाखा, अशा सर्व संस्थांची बोधवाक्य ही संस्कृतमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. यावरूनच लक्षात येतं की संस्कृत ही केवळ भाषा नाही, तर आपली एक ओळख आहे. आज गरज आहे ती या ओळखीची मोहर अधिक ठसठशीत करण्याची. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. प्रसारण सहाय्य तन्मय जाधव. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाई.